नवी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत नगरसेविका शिल्पा ठाकूर यांनी शहरातील पायाभूत सुविधांबाबत महत्त्वाच्या सूचना मांडल्या. ठाणे बेलापूर रोड ते सानपाडा दरम्यान नवीन पर्यायी मार्ग तयार करण्याची मागणी त्यांनी केली. सध्याच्या वाढत्या वाहतूक कोंडीचा विचार करता हा मार्ग नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरेल असे त्यांनी नमूद केले. यासोबतच सानपाडा सेक्टर 5 येथे तलावाची उभारणी करण्यात यावी अशी ही मागणी त्यांनी सभागृहात केली. या प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत होईल, तसेच नागरिकांना विरंगुळ्यासाठी एक चांगले ठिकाण उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले. दरम्यान सभेत शहरातील इतर विविध समस्यांवरही चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, पायाभूत सुविधा आणि पर्यावरणाशी संबंधित मुद्द्यांवर प्रशासनाने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी शिल्पा ठाकूर यांनी केली. सदस्य शिल्पा ठाकूर मॅडम. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय अतिरिक्त आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय सभागृहातील सर्व सदस्य, सन्माननीय लोकशाहीचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवणारे माझे पत्रकार बंधू भगिनी आणि प्रेक्षकगृहातील प्रेक्षक. नवी मुंबई महानगरपालिका सन 2026 आणि 2027 आगामी वर्षाचा अर्थसंकल्प हा नवी मुंबईमधील नागरिकांसाठी अधिक मूलभूत सुविधा आणि पर्यावरण संवर्धन सोबतच नवी मुंबईचा विकास यामध्ये अधिक भर दिला गेलेला आहे. या अर्थसंकल्पात माननीय लोकनेते तथा नवी मुंबई शहराचे शिल्पकार श्री गणेशजी नाईक साहेब यांनी नवी मुंबईच्या जनतेला दिलेल्या वचनाप्रमाणे कोणतीही कर वाढ होणार नाही. त्यामुळे नवी मुंबईतील नागरिकांना नक्कीच यामुळे दिलासा मिळाला आहे. मी अर्थसंकल्पात नमूद सिग्नल फ्री रस्ते करण्याचा जो मानस आहे त्यानुसार सांगू इच्छिते की माझ्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये जो सानपाडा येथून MIDC परिसरात जाण्यासाठी एकमेव सध्या मार्ग आहे राजीव गांधी उड्डाणपुलाखालील मार्ग. परंतु हा मार्ग ठाणे बेलापूर महामार्गाला जोडलेला असून यावरती वाहनांचा वेग हा अति आणि अवजड वाहनेही नेहमीच ये जा करत असतात. त्यामुळे वारंवार या ठिकाणी अपघाताचा यापूर्वी या महामार्गावरती अशा अनेक प्रकारचे अपघात घडल्याचे निदर्शनास आलेलं आहे. आज परिस्थिती जरी महोदया ही चिंताजनक असली तरी उद्याची ही परिस्थिती अतिशय भयावह अशी होणार आहे. कारण आमच्या सानपाडा MIDC परिसरात अनेक नवीन IT प्रकल्प सुरू झालेले आहेत आणि येत्या 2 वर्षात ते संपुष्टात येणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी अनेक नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत आणि त्यामुळे साहजिकच या ठिकाणी वाहनांची संख्या देखील वाढणार आहे. त्यामुळेच यासाठी महापे अंडरपास प्रकल्पाच्या धर्तीवरती सानपाडा ते MIDCला जोडणारा ग्रेड सेपरेटर अर्थात फ्लायओव्हर प्लस अंडरपास प्रकल्प राबवणे अत्यंत या ठिकाणी गरजेचं आहे आणि यामध्ये सानपाडा ते MIDC जोडण्यासाठी स्वतंत्र फ्लायओव्हर व्हावं, तसेच ठाणेकडून बेलापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्र अंडरपास व्हावं. अशी दुहेरी व्यवस्था निर्माण केल्यास वाहतुकीचा प्रवाह पूर्णपणे सिग्नल फ्री राहून सुरक्षित आणि सुरळीत होईल. याच अनुषंगाने मला या महामार्गाविषयी आणखीन एक समस्या आपल्यासमोर मांडावीशी वाटते. ती म्हणजे की सार्वजनिक गणेशोत्सव असू दे किंवा सार्वजनिक असे धार्मिक कार्यक्रम असू दे, त्यावेळेला मूर्ती विसर्जनासाठी आमच्या सानपाडे ग्रामस्थांना हाच महामार्ग ओलांडून पलीकडे स्थित असणाऱ्या तलावात जावं लागतं. तर त्यामुळे त्यांना आमच्या ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन हा रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे आपल्याला माझी अशी विनंती राहील, अशी मागणी राहील की सुरक्षित तलाव जर आम्हाला सानपाडा सेक्टर 5 जर निर्मिती करण्यास दिला, त्यासाठीच सानपाडा सेक्टर 5 मध्ये 2 रेल्वे रुळालगत एक आहे जो अनेक वर्षापासून पडीक अवस्थेत आहे. त्या ठिकाणी जर आपण तलावाची निर्मिती केली, त्याचं सुशोभीकरण केलं, हरितपट्टा चालण्यासाठी केला तर नक्कीच आमच्या सानपाडा गावातील ग्रामस्थांना दिलासा मिळेल. आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करते. सोबतच मी माझ्या प्रभाग क्रमांक 19 आणि सानपाडा प्रभागातील संपूर्ण नागरिकांनी मला निवडून दिले आणि या ठिकाणी मला त्यांच्यामुळे बोलण्याची जी संधी प्राप्त झाली त्यासाठी मी माझ्या प्रभाग क्रमांक 19 आणि सानपाडा परिसरातील सर्व नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद.